आता आम्ही प्रबलगडावरती आहे. प्रबलगडला जाण्यासाठी सर्वात पहिले लोकल पकडून तुम्ही पनवेलला या. पनवेल स्टेशनपासून ते ठाकूरवली विलेजपर्यंत आपल्याला 100 रुपये पर पर्सन घेतात. बसने पण जाऊ शकतात. पर व्यक्ती 26 रुपये तिकीट आहे बसचं ठाकूरवाडीपर्यंत. चला इथे चायचा एक ब्रेक घेऊ आणि चाय पिऊ. हा तुम्हाला ठाकूरवाडीचा बोर्ड दिसत असेल. ठाकूरवाडी गावापासूनच प्रबलगड व कलावंती दुर्गाचा ट्रॅक चालू होतो. तर आता आम्ही निघालोय पुढे. तो बघा, तो तुम्हाला दिसत असेल प्रबलगड. उजवीकडे प्रबलगड आणि डावीकडे कलावंती दुर्ग. अजून प्रबळ माचीवरती पण नाही पोहोचलो आम्ही. एवढ्यातच आम्हाला एवढा दम लागलाय. इकडे स्टॉल असतात पण आता हे बंद आहे. विकेंडला हे स्टॉल चालू असतात. तुम्हाला काहीतरी भेटेल मोबाईल वगैरे. इकडनं रूट बदलतो. तर या बोर्डवरनं तुम्हाला लेफ्टला गेले इकडनं, तुम्ही या इकडनं गेले तर कलावंतीला जाणार आणि इकडनं गेले तर प्रबलगडला जाणार. मी निघालो कलावंतीच्या दिशेने. मी कलावंती करून व प्रबलगडला जाणार होतो. आपल्याला वीर हनुमानची कार्विंग बघायला मिळते. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊ. आम्ही पुढे आलो प्रबलगडच्या कोपऱ्याने. तर इकडे तुम्हाला स्टोन एक पडलेला दिसतो, असा मोठा दगड. या दगडाच्या मधनं आपल्याला रस्ता काढत जायचा आहे. तर या रस्त्याने एवढा मोठा दगड बघू शकता तुम्ही. तर दगडाच्या मधनं पूर्ण रस्ता बनवलेला आहे. इथे हा दगड आहे, तो तिकडे कलावंती दिसतो आपला. आता चाललोय आम्ही प्रबलगडला. सगळ्यांना दम लागतोय. पूर्ण पायरी मार्ग होता पण ते उद्ध्वस्त केलेलं आहे म्हणून दगडांचा फक्त अवशेष आहेत. त्याच्यावरनं क्लाइम्बिंग थोडं करत करत आम्ही पोहोचलो. तर प्रबलगडला थोडाच अजून हाईट आहे. आता प्रबलगडला पोहोचेल आम्ही थोड्या वेळात. इकडे खाली पायऱ्या होत्या पण त्या तोडल्या कारणामुळे तिकडे पूर्ण रॉक क्लाइम्बिंग करत यावं लागते. आता इकडनं आपल्याला स्टीप पायऱ्या लागलेल्या आहेत. किती जुन्या काळच्या पायऱ्यात बघू शकतात तुम्ही. तेच बांधकाम पहिलेचं. थोडं बसून घे. थोडं बसलोय. आता अजून आपल्याला तिकडनं वरती जायचंय. थोडा वेळ इथे बसू. गडावरतीच आमचं जेवण चालू आहे. आता आम्ही प्रबलगडावरती आहे. इकडनं आपल्याला पूर्ण आता कलावंती दुर्गाचा व्ह्यू बघायला भेटेल. तर चला दाखवतो तुम्हाला काय व्ह्यू बघायला भेटतोय. बघा इकडनं प्रबलगड पण आपण टॉपला आलेलो आहे.